Hello friends, today we are going to learn a new lesson 2.2, The Boy Who Broke the Bank, Bank बुडवणारा मुलगा. This lesson is written by Ruskin Bond. It is a humorous story. Rumors spread fastly. अफवा कशा झपाट्याने पसरतात. लोक प्रथम विश्वास ठेवतात. They believe. नंतर मनस्ताप भोगतात. अशी ही एक कथा आहे. It is written by Ruskin Bond. Ruskin Bond is an Indian author of British descent. Ruskin Bond हे ब्रिटिश वंशाचे भारतीय लेखक आहेत. He lives with his adopted family in Mussoorie, India. ते भारतामधील मसुरी येथे त्यांनी दत्तक घेतलेल्या कुटुंबासह राहतात. The Indian Council for Child Education has recognized his role in the growth of children's literature in India. भारतातील बाल साहित्याच्या विकासामध्ये त्यांचे योगदान मोठे आहे. ही गॉट द साहित्य अकॅडमी अवॉर्ड इन 1992 फॉर आवर ट्री स्टिल ग्रो इन देहरा. आवर ट्री स्टिल ग्रो इन देहरा या पुस्तकाकरिता त्यांना 1992 या वर्षी साहित्य अकॅडमीचे पारितोषिक देण्यात आले. ही वॉज अवॉर्डेड पद्मश्री अँड पद्मविभूषण रिस्पेक्टिव्हली इन 1999 अँड 2014. भारत सरकारने 1999 मध्ये पद्मश्री आणि 2014 साली पद्मविभूषण हा पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आलं. नाउ सी द फर्स्ट पॅराग्राफ. नथू grumbled to himself as he swept the steps of the Pipalnagar bank owned by Seth Govindram. He used the small broom hurriedly and carelessly, and the dust after rising in a cloud above his head settled down again on the steps. As Nathu was banging his pan against a dustbin, Sitaram, the washerman's son, passed by. Here, one difficult word, grumbled. Grumbled means तक्रार केली. तक्रार केली. Nathu grumbled to himself as he swept the steps of the Pipalnagar bank owned by Seth Govindram. सेठ गोविंदरामांच्या मालकीच्या पिपलनगर बँकेच्या पायऱ्या झाडताना नथू स्वतःवर चिडला. ही यूज द स्मॉल ब्रूम हरिडली अँड केअरलेसली. हिअर हरिडली अँड केअरलेसली. हरिडली घाई गडबडीने, केअरलेसली निष्काळजीपणे. हातातला लहानसा झाडू त्याने निष्काळजीपणाने घाईघाईत पायऱ्यावर फिरवला. अँड द डस्ट आफ्टर रायझिंग इन अ क्लाउड अबव्ह हिज हेड सेटल डाऊन अगेन ऑन द स्टेप्स. आणि त्यामुळे झाडलेली धूळ त्याच्या डोक्यापर्यंत उडून पुन्हा पायऱ्यावर पडली. ॲज नथू वॉज बँगिंग हिज पॅन अगेन्स्ट डस्टबिन, सीताराम द वॉशरमॅन सन पास्ड बाय. हातातली सुपली तो कचऱ्याच्या डब्यावर आपटत होता तेव्हा धोब्याचा मुलगा सीताराम तेथून जात होता. सीताराम वॉज ऑन हिज डिलिव्हरी राऊंड. ही हॅड a bundle of freshly pressed clothes balanced on his head. सीताराम कपडे पोहोचवायच्या कामावर निघाला होता. त्याच्या डोक्यावर नुकत्याच इस्त्री केलेल्या कपड्यांचे गाठोडे होते. डोंट रेज सच डस्ट, ही कॉल्ड आउट नथू. तो नथूला हटकत म्हणाला, अशी धूळ उडू नकोस रे. आर यू अनॉयड बिकॉज दे आर स्टील रिफ्युजिंग टू पे यू अँड एक्स्ट्रा ₹2 अ मंथ. महिन्याला ₹2 जास्त द्यायला ते अजूनही नकार देता येत म्हणून एवढा वैतागलायस. आय डोंट विश टू टॉक अबाउट इट, कंप्लेंट द स्वीपर बॉय. मला त्याबद्दल काही बोलायची इच्छा नाही, झाडूवाला मुलगा तक्रारीच्या सुरात म्हणाला. आय हॅवंट इवन रिसिव्ड माय रेग्युलर पे अँड दिस इज द 20th ऑफ द मंथ. महिन्याची 20 तारीख आली तरी अजून नेहमीचा पगारसुद्धा मला मिळालेला नाही. Who would think a bank would hold up a poor man's salary? बँक अशी कुणा गरीब माणसाचा पगार थकवत असेल असं कुणाला वाटेल का? As soon as I get my money, I am off. पगार झाल्या क्षणी मी इथून निघून जाणार आहे. Not another week I work in this place. And Nathu banged the pan against the dustbin several times just to emphasize his point and giving himself confidence. Here one difficult word, emphasize. Emphasize means च्यावर जोर देणे.
आणखी एक आठवडाही इथे थांबणार नाही असे म्हणत नथूने हातातली सुपली कचऱ्याच्या डब्यावर जोरात आपटली. वेल, आय विश यू लक, सेड सीताराम. आय शॅल कीप अ लुक आउट फॉर एनी जॉब दॅट माइट शूट यू. अँड ही प्लॉडेड barefoot along the road, the big bundle of the clothes hiding most of his head and shoulders. Here plodded, मोठ्या कष्टाने चालणे. प्लॉडेड मीन्स मोठ्या कष्टाने चालणे. असे म्हणून डोके आणि खांदे पार झाकून जातील एवढे मोठे कपड्याचे गाठोडे कसेबसे डोक्यावर सावरत तो अनवाणी पाय ओढत पुढे निघाला. ॲट द फोर्थ होम ही व्हिजिटेड सीताराम heard the lady of the house mention that she was in need of sweeper. चौथ्या घरापाशी येऊन तो पोहोचला. त्या घरातली स्त्री झाडूवाल्याची गरज आहे असे बोलताना त्याने ऐकले. Tying his bundle together, he said, I know of a sweeper boy who's looking for work. He can start from next month. गाठोडे बांधता बांधता तो तिला म्हणाला, माझ्या ओळखीचा एक झाडूवाला आहे, त्याला कामाची गरज आहे, पुढच्या महिन्यापासून तो कामावर येऊ शकतो. ही इज विथ द बँक जस्ट नाऊ बट दे आरंट गिविंग हिम हिज पे अँड ही वॉन्ट्स टू लिव्ह. आता एका बँकेत कामाला आहे पण ते लोक पगार देत नाहीत म्हणून त्याला ती नोकरी सोडावयाची आहे. इज दॅट सो, सेड मिसेस श्रीवास्तव. वेल, टेल हिम टू कम अँड सी मी टुमारो. असं का, मग त्याला उद्याच मला भेटायला सांग, श्रीमती श्रीवास्तव म्हणाल्या. अँड सीताराम ग्लॅड दॅट ही हॅड बीन ऑफ सर्व्हिस टू बोथ अ कस्टमर अँड हिज फ्रेंड होइस्टेड हिज बॅग ऑन हिज शोल्डर्स. हिअर होइस्टेड उंच उचललेले. अँड वेंट हिज वे. गिरायकाला आणि मित्राला दोघांनाही मदत करता आली म्हणून खुश होत सीताराम खांद्यावर गाठोडे टाकत निघून गेला. मिसेस श्रीवास्तव हॅड टू डू समथिंग शॉपिंग. श्रीमती श्रीवास्तवांना खरेदीसाठी बाहेर जायचं होतं. शी गेव इन्स्ट्रक्शन्स टू द आया अबाउट लुकिंग आफ्टर द बेबी अँड टोल्ड द कुक नॉट टू बी लेट विथ द मिड डे मील. त्यांनी आयाला बाळाला सांभाळायच्या सूचना दिल्या आणि स्वयंपाकाला दुपारचा स्वयंपाक वेळेत करायला सांगितले. देन शी सेट आउट फॉर द पीपलनगर मार्केट प्लेस टू मेक हर कस्टमरी टूर ऑफ द क्लोथ शॉप. हिअर कस्टमरी युज्युअल, हॅबिच्युअल म्हणजे नेहमीचा, सवयीचा. आणि नेहमीची कपडे खरेदी करण्यासाठी त्या पीपलनगरच्या बाजारात निघाल्या. अ लार्ज शॅडी टॅमरिन ट्री grew at one end of the bazaar and it was here that Mrs. Srivastav found her friend Mrs. Bhushan sheltering from the heat. बाजाराच्या एका टोकाला असलेल्या मोठ्या डेरेदार चिंचेच्या झाडाखाली सावलीसाठी उभ्या असलेल्या श्रीमती भूषण त्यांना भेटल्या. मिसेस भूषण वॉज फॅनिंग हरसेल्फ विथ अ लार्ज हँकरचीफ. एका मोठ्या रुमालाने त्या स्वतःला वारा घालत होत्या. शी कंप्लेंड ऑफ द समर विच शी अफर्म्ड was definitely the hottest in the history of पीपलनगर. पीपलनगरच्या इतिहासातला हा नक्कीच सर्वात कडक उन्हाळा आहे असे त्या वैतागून सांगत होत्या. शी देन शोड मिसेस श्रीवास्तव अ सॅम्पल ऑफ द क्लोथ शी वॉज गोइंग टू बाय अँड फॉर 5 minutes दे डिस्कस्ड इट्स शेड, टेक्स्चर अँड डिझाईन. त्यांनी खरेदी करायचा असलेला एक कापडाचा नमुना श्रीमती श्रीवास्तवना दाखवला आणि मग पुढची 5 मिनिटे कापडाचा रंग, पोत आणि नक्षी यावर त्या दोघी चर्चा करत राहिल्या. हॅव्हिंग एक्झॉस्टेड दिस टॉपिक मिसेस श्रीवास्तव सेड, डू यू नो माय डिअर दॅट सेट गोविंदराम्स बँक कांट इवन पे इट्स एम्प्लॉईज. अगं तुला माहीत आहे का, सेठ गोविंदरामची बँक त्यांच्या कर्मचाऱ्यांना धड पगार सुद्धा देऊ शकत नाही म्हणे. ओनली धिस मॉर्निंग आय हर्ड अ कंप्लेंट फ्रॉम द स्वीपर हू हॅझंट रिसिव्ड हिज वेजेस फॉर ओव्हर अ मंथ. आजच त्यांचा झाडूवाला तक्रार करीत होता की महिना उलटून गेला तरी अजून त्याला पगार मिळालेला नाही आहे. शॉकिंग, रिमार्क्ड मिसेस भूषण. इफ दे कांट पे द स्वीपर दे मस्ट बी इन अ बॅड वे. नन ऑफ द अदर्स कुड बी गेटिंग पेन आयदर. अरे बापरे,
झाडूवाल्यांचा पगारही देऊ शकत नाहीत याचा अर्थ परिस्थिती फारच बिकट दिसते. बाकीच्यांनाही पगार मिळत असेल असं वाटत नाही, श्रीमती भूषण म्हणाल्या. शी लेफ्ट मिसेस श्रीवास्तव at the tamarind tree and went in search of her husband, who was sitting in front of Kamal Kishore's photography shop talking with the owner. चिंचेच्या झाडापाशी श्रीमती श्रीवास्तवांचा निरोप घेऊन ते आपल्या पतीला शोधायला निघाल्या. ते कमल किशोर फोटोग्राफीच्या दुकानासमोर मालकांशी गप्पा मारीत बसले होते. सो देअर यू आर, क्राईड मिसेस भूषण. आय हॅव बीन लुकिंग फॉर यू फॉर ऑलमोस्ट अन आवर. वेअर डिड यू डिसअपिअर? तुम्ही इथे बसला आहात तर, श्रीमती भूषण उद्गारल्या. अहो, 1 तास झाला मी तुम्हाला सगळीकडे शोधते आहे. कोठे गायब झाला होतात? नाव वेअर, रिप्लाइड मिस्टर भूषण. हॅड यू रिमेन्ड स्टेशनरी इन वन शॉप? आय माइट हॅव फाउंड यू, बट यू गो फ्रॉम वन शॉप टू अनदर लाईक अ बी इन फ्लावर गार्डन. कुठेही नाही, मिस्टर भूषण म्हणाले. तू एकाच दुकानात स्थिर असतीस तर मी शोधू शकलो असतो, पण तू फुलाच्या बागेतल्या मधमाशीसारखी एका दुकानातून दुसऱ्या दुकानात फिरत असतेस. डोंट स्टार्ट ग्रम्बलिंग. द हीट इज ट्राईंग इन अप. आय डोंट नो व्हॉट्स हॅपनिंग टू पीपलनगर. इवन द बँक्स अबाउट टू गो बँकरप्ट. हिअर बँकरप्ट मीन्स दिवाळखोर. उगीच कुरकुर करू नका. आधीच उकाड्याने हैराण केलंय. पीपलनगरमध्ये काय चालले कुणास ठाऊक. बँकेवरही दिवाळखोरीची वेळ आली आहे म्हणे. व्हॉट्स दॅट? सेड कमल किशोर, सिटिंग अप सडनली. विच बँक? काय म्हणालात? कमल किशोर ताडकन उठून म्हणाले. कोणती बँक? व्हाय द पीपलनगर बँक, ऑफकोर्स. आय हिअर दे हॅव स्टॉप्ड पेईंग एम्प्लॉईज. डोंट टेल मी यू हॅव ॲन अकाउंट देअर, मिस्टर किशोर. मी असं ऐकलंय की कर्मचाऱ्यांना पगार देणं त्यांनी बंद केलंय. किशोर, तुमचं खातं आहे काय तेथे? नो, बट माय नेबर्स हॅज, ही एक्सक्लेम्ड. माझं नाही, पण माझ्या शेजाऱ्याचे आहे, ते उद्गारले. अँड ही कॉल्ड आउट ओव्हर द लो पार्टिशन टू द कीपर ऑफ द बार्बर शॉप नेक्स्ट डोअर. भिंतीपलीकडच्या न्हाव्याच्या दुकान मालकाला त्यांनी हाक मारली. दीपचंद, have you heard the latest? The Pipalnagar bank is about to collapse. You would better get your money out as soon as you can. दीपचंद, ताजी बातमी ऐकलीस का? पिपलनगर बँक बंद होणार आहे म्हणे. लवकरात लवकर तुझे पैसे तेथून काढून घे. ओके, we will see the remaining part in next week. Thank you.